नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला टॉपिक चालू आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. आज आपण बघणार आहे एसएफडी अँड बीएमडी डायग्राम. आता तुम्ही असं सर एसएफडी अँड बीएमडी काय? एसएफडी एसएफडी म्हणजे होते शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स काय म्हणतात सांगा बरं? तोडणारा फोर्स. शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स डायग्राम. आणि त्यानंतर बीएमडी काय म्हणतात? बीएमडी. बीएमडी म्हणजे होते बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट डायग्राम. एसएफडी म्हणजे शेअर फोर्स डायग्राम आणि त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे की बीएमडी. याची फुल फॉर्म लिहून घ्या. आता एसएफडी हे जे डायग्राम आहे, हे डायग्राम आपली स्क्वेअर मध्ये येते. प्रॉब्लेम मध्ये सांगतोच मी, सांगतो तुम्हाला. स्क्वेअर मध्ये येणार आणि हे डायरेक्टली लाईन्स मध्ये. आता आपण याच्यावर पहिले न्यूमेरिकल घेऊ आणि नंतर मी तुम्हाला याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. पहिले न्यूमेरिकल घेऊ. एक्झाम्पल ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. हे टाकतो तुम्ही. एक्झाम्पल on simply supported beam. Simply supported beam. Simply supported beam चे आपण एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. आता प्रॉब्लेम कसा आहे हे लिहून टाका तुम्ही. सिम्पली सपोर्टेड बीम. मी प्रॉब्लेम लिहून देतो तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात ठेवायचा, तुमचे रेजिस्टरचं असं जोडपार पाहिजे. हे तुमचं रेजिस्टर आहे. इकडल्या साईडला प्रॉब्लेम लिहायचं, इकडल्या साईडला आन्सर लिहायचा आणि इथं डायग्राम काढायची. इथं काय काढायची? इथं काय काढायची? डायग्राम काढायची. फक्त हे जे पेज आहे हे फक्त डायग्राम साठी ठेवायचं. जर समजा तुमचं थोडंसं कंप्लीट झालं तर प्रत्येक प्रॉब्लेम न्यू पेज वरून आणि या साईड वरून घ्यायचं. सर्वांनी एक तसं करा. जर कोणाचं जर समजा इतकं झालं असेल किंवा हे प्रॉब्लेम राहिलं असेल, हे पेज हे सोडून द्या आणि इथून स्टार्ट करा. या पेज पासून. येतं का लक्षात मी काय म्हणत आहे? माझ्या म्हटलं ऐकलं का? हो अरे सर. बोला. हा बोला ना काहीतरी. प्रॉब्लेम ए सिम्पली सपोर्टेड. A simply supported beam of span 5 meter. 5 meter carries 5 meter carries the 2-point load. 2-point load of 5 kilonewton and 7 kilonewton at 1.5 meter
and 3.5 meter from the left hand support. From the left hand support. Respectively. Draw. Question है. Draw SFD and BMD diagram. Showing the important value. ड्रॉ करावं लागते आपल्याला एसएमडी आणि बीएमडी डायग्राम. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन पार्ट मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागते आपल्याला. इथून मी असं पार्टिशन करतो. राईट हँड साईडला डायग्राम काढतो. सर्वात पहिले काय म्हणते बघा प्रॉब्लेम डायग्राम कशी काढतात. ए सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम काय म्हणता कोण सांगते मला. ज्याच्या दोन्ही एंडला सपोर्ट असतात. हा ज्याच्या दोन्ही एंडले काय राहते सपोर्ट राहते. ज्याच्या दोन्ही एंडले काय राहते सपोर्ट राहते त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. हे आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलो आहोत. किती मीटर स्पॅन आहे 5 मीटर स्पॅन. 5 मीटर लांबीचे. किती मीटर लांबीचे 5 मीटर. हे असते रिएक्शन ऑफ आर ए. हा असतो रिएक्शन ऑफ आरबी. रिएक्शन ऑफ आर ए आणि रिएक्शन ऑफ आर. त्यानंतर काय म्हणते कॅरीज ए 2 पॉईंट लोड. 2 पॉईंट लोड आहे त्याच्यावर. किती पॉईंट लोड आहे 2 पॉईंट लोड. एक 5 किलो न्यूटन आणि 7 किलो न्यूटन. एक आहे 5 किलो न्यूटन आणि एक आहे कितीचा 7 किलो न्यूटनचा. कितीवर आहे एक आहे 1.5 मीटरवर आणि एक आहे 3.5 मीटरवर. मग 3.5 असं नाही असं आहे. हे असं लेफ्ट हँड साईड पासून म्हटलं 3.5 मीटर. पहिला आहे 1.5 मीटरवर आणि दुसरा आहे 3.5 मीटरवर लेफ्ट हँड साईड पासून. लेफ्ट हँड म्हणजे तुमच्या डाव्या साईड पासून आहे 1.5 अनंतर काय काय पोरं काय करतात माहिती आहे काय हे 1.5 घेतात आणि इकडलं घेतात 3.5. हे चुकीचं होऊन नाही. याच्या जवळ याच्यापासूनच आहे. पहिला 1.5 आणि हे 3.5 मीटर. ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी डायग्राम. आपल्याला एसएफडी आणि बीएमडी डायग्राम आपल्याला फाईंड करायची आहे. असा क्वेश्चन आहे. ही डायग्राम तुम्हाला समजली का सांगा. हे डायग्राम समजली का एसएफडी शेअर फोर्स डायग्राम आणि बीएमडी बेंडिंग मुवमेंट डायग्राम. येणार लक्षात. हे डायग्राम समजली का सांगा ना. अरे बोला ना. वन्स मोर. डबल पाय. त्याला काय म्हटलेलं आहे एक बीम दिलेला आहे. एक सिम्पली सपोर्टेड बीम. एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. हा सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे. किती मीटरचा आहे 5 मीटरचा लांबीचा आहे. त्याच्यावर कॅरीज ए 2 पॉईंट लोड. 2 पॉईंट लोड दिलेले आहे. एक 5 किलो न्यूटन एक 7 किलो न्यूटन. आणि त्यानंतर ऍट 1.5 मीटर अँड 3.5 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. 1.5 मीटर आणि 3.5 मीटर डाव्या साईड पासून 1.5 मीटर आणि 3.5 मीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला एसएफडी शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपल्याला काढायचे. समजलं का हे. एवढं झालं की आपल्याला आर एन आरबीची व्हॅल्यू काढायची. ही आर एन आरबीची व्हॅल्यू दिली आहे का त्यांना सांगा बरं. दिली आहे काय. आणि अशी 4 क्वेश्चन आले होते मेकॅनिकच्या पेपरमध्ये ऑनलाईन मध्ये आरबी काढाले. सोपी आहे. आता काय करायचं याला ए नाव दिलं याला बी नाव दिलं तर मुवमेंट काढू आपण. काय काढू मुवमेंट.
तर सर्वात पहिले आता इथून प्रॉब्लेम स्टार्ट झाला. डायग्राम पण आहे बरं, डायग्राम काय लागते आपल्याला. तर सर्वात पहिले आपण काढू मुवमेंट अबाउट पॉईंट ए काढा किंवा बी काढा, सारखंच आहे. तुम्हाला मेकॅनिकच्या पेपरमध्ये त्यांनी एवढं फिरवलं, त्यांना मुवमेंट अबाउट पॉईंट बी दिलं होतं. आता आपण मुवमेंट अबाउट पॉईंट ए काढू. क्लॉकवाईज फिरला तर म्हणू पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणू काय, निगेटिव्ह. मुवमेंट काय पाहिजे तुम्हाला, पहिला आर ए काय होईल, आर ए इंटू काय होणार, 0. आर इंटू 0. आता हा 5 किलो न्यूटनचा फोर्स पहा कसा चालला. आता तुम्हाला एक एक गोष्ट सांगायला. आता हा 5 किलो न्यूटनचा फोर्स आहे, हा इकडे आहे अकोला, तर याला जायचं अकोल्याला, तर इकडे जाईल की इकडे जाईल, तुम्ही सांगा बरं. इकडे साईडले लेफ्टले जाईल की राईटले जाईल, सांगा ना. बोला ना. लेफ्टला जाईल. लेफ्टले जाईल. लेफ्टले जाईल कसा जाईल, असा. कसा फिरवायला सांगा, घड्याळच्या कोणत्या दिशेने फिरवायला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हटलं तर पॉझिटिव्ह. आता 5 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे, किती डिस्टन्स आहे या फोर्स पासून, तो 1.5 मीटर. 1.5 येता का लक्षात. येस सर. त्याच्यानंतर आता 7 किलोमीटरचा फोर्स. हा ए वर आपण मुवमेंट करू ना, हे आहे 7 किलोमीटर. हे डिस्टन्स किती आहे सांगा. 3.5. 3.5. हा लेफ्टले जाईल की राईटले जाईल, लेफ्टलेच. कसा फिरवला, Left. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. 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 मग प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3.5. 3.5. त्याच्यानंतर आता हा आरबी हा असा ए इथं आहे, किती डिस्टन्स आहे सांगा बरं. 5. 5 मीटर. कसा फिरू आला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. म्हणून मायनस आरबी, अँटी क्लॉकवाईज म्हटलं आरबी मल्टिप्लाय बाय 5. आरबी मल्टिप्लाय बाय 5. एनी प्रॉब्लेम नाही सर. समजलं का सांगा ते, हे समजलं का. येस सर, समजलं. त्याच्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ई इज इक्वल टू 0, कारण की इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय राहते, ही 0 राहते. इक्विलिब्रियम शिकला होता. मुवमेंट अबाउट पॉईंट ई इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडिशन. इथं 0 ठेवला. याचं कॅल्क्युलेशन करा, आर ए इंटू 0 किती होते, 0. कॅल्क्युलेशन करा, 5 इंटू 1.5 प्लस 7 इंटू 3.5 किती होते सांगा मला कॅल्क्युलेशन. सांगा ना. याचं कॅल्क्युलेशन येते 32 प्लस 32 मायनस 5 आरबी. हा मायनस 5 आरबी आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर इकडे काय होतं, प्लस होते. प्लस 5 आरबी इज इक्वल टू 32. आणि 5 इंटू मध्ये आहे, इकडे जर आला तर काय होतं, डिवाइड. 32/5. म्हणजे आरबीची व्हॅल्यू किती आली, 6.4. 6.4 किलो न्यूटन. हा झाला आरबी. त्याच्यानंतर आता घ्यायचं समिशन ऑफ एफ ऑफ वाय. काय घ्यायचं, समिशन ऑफ एफ ऑफ वाय, कारण की आपल्याला आर ए काढायचा ना. आता समिशन ऑफ एफ ऑफ वाय घेतला तर वर गेला तर काय होते सांगा बरं, वर गेला तर काय होते, प्लस. आणि खाली आला तर काय होतो, मायनस. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर काय चाललं सांगा बरं, आर ए की आरबी. वर काय चालला, प्लस चालला. वर काय चाललं, प्लस. हा आर ए. अरे, खाली काय चालू राहिला, -5. मायनस खाली 5. किती उराला, -5. इथे खाली किती उराला, -7. -7.
आणि वर काय चालला हा आरबी वर चालला, वर गेला तर प्लस, खाली आता मायनस. आणि आरबीची व्हॅल्यू किती आहे आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन हा 0. मग आर ए काढायचं आपल्याला, आर ए -5 -7 आणि आरबी आहे 6 पॉईंट प्लस आहे 6.4. किती येते सांगायचं आन्सर? 4.4. पॉझिटिव्ह निगेटिव्ह? मायनस पॉझिटिव्ह सर. मायनस चिन्ह रे, पॉझिटिव्ह राहिली. अरे हा सर मायनस आहे. 4.4 नाही, 5.6 येते, काही नाही ना. -5.6. हा -5.6. -5.6 -5.6 5.6 आणि हा -5.6 इकडे आला तर काय होतो? प्लस +5.6. म्हणजे आर ए इज इक्वल टू काय आला? 5.6. किलो. येते का लक्षात? येस सर. आर एन आरबी समजला का तुम्हाला? येस सर. घेऊन घ्या. आता बघा, आता आपल्याला एसएफडी डायग्राम काढायचे, शेअर फोर्स डायग्राम. आता एसएफडी कॅल्क्युलेशन कसे करायचे? आता बघा, इथंच लिहितो मी खाली, कारण डायग्राम करतो ना आपण. आता एसएफडी कॅल्क्युलेशन सोपीच आहे. एसएफडी कॅल्क्युलेशन. आता एसएफडी कॅल्क्युलेशन कसे करायचे? एकदम सिंपल आहे. शेअर फोर्स डायग्रामचा कॅल्क्युलेशन कसे करायचे? अत्यंत सोपी आहे. याला नाव देऊन देऊ आपण. हे जे डायग्राम आहे की नाही, याला नाव देऊन देऊ. हे पाहिजे, हे झालं ए बी आणि अजून याला 2 नाव देऊन देऊ. एक देऊ सी डी, हा सी आणि हा डी, ए बी सी डी, हा सी आणि हा डी. आता बघा, सर्व आपले आर ए पण आहे, सर्व होतात. आता एसएफडी, आता हे एसएफडी सॉल्व्ह करताना, शेअर फोर्स डायग्रामची कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करताना काय करायचं? सर्वात पहिले आता लक्ष द्या, इथं लिहायचं एसएफ. पहा, आता हे थोडं तुमच्यासाठी नवीन आहे. एसएफ म्हणजे शेअर फोर्स ऍट ए. जेवढे फोर्स आहेत त्याला लिहून टाकायचे. शेअर फोर्स ऍट ए, शेअर फोर्स, मग एक घेतलं आपण ऍट सी, मग शेअर फोर्स ऍट डी आणि शेअर फोर्स ऍट सी, ऍट बी. जे पण आहात ते लिहून घेतले शेअर फोर्स. इथं का तुम्ही डायग्राम, कारण की आता वर ऐकून आपल्याला हे जायला परवडत नाही. इथं हे अशी डायग्राम आहे तुमची. हा आर ए आहे, लो सोपी आहे. अरे लो सोपी आहे, 6 मार्कचा प्रॉब्लेम आहे, इतकं सोपी प्रॉब्लेम आहे. एक वेळा तुम्हाला समजलं ना तर मजा येऊन जाईल तुम्हाला. इथं काय होता? 5 किलोन्यूटन होता, इथं 7 किलोन्यूटन होता. हे आहे 1.5 मीटर, हे आहे 3.5 मीटर, 3.5, आणि त्याच्यानंतर हे आहे 5 मीटर. आता कसं करायचं? आता कधी लक्ष ठेवायचं की ज्यावेळेस आता आर ए ची व्हॅल्यू पण काढलेली आपण. आर ए किती आहे? 5.6 आणि आरबी किती दिलेलं आहे? 6.4 किलोमीटर. आता हे डायग्राम काढताना काय करायचं? ध्यान से देखो इस टॉपिक को. एक एक पॉईंट घ्यायचा. सर्वात पहिले या ए पॉईंट पासून किती फोर्स अप्लाय होऊन राहिले, इथून थोडासा डिस्टन्स सोडून द्या, हे डिस्टन्स द्या, कळलं? हा पॉईंट घ्या इथून. आता लक्ष द्या, इथे एक असा लाईन मारून टाकायची, अशी एक लाईन मारून टाकायची, फोर्स पासून एक लाईन मारून घ्यायची छोटीशी, असं डॉट 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 समजण्यासाठी. तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला काय दिसून आलं? या लाईनच्या लेफ्ट हँड साईडला काय सांगा बरं, कोणता फोर्स आहे? लाईनच्या लेफ्ट हँड साईडला कोणता फोर्स आहे? ए आहे ना, आर ए आहे ना. लाईनच्या लेफ्ट हँड साईडला कोणता फोर्स आहे? आर ए. आर ए. सांगा, वर चालला की खाली चालला? वर. वर. आणि आर एची व्हॅल्यू किती आहे? आर एची व्हॅल्यू किती आहे? 5.6. 5.6 किलोमीटर. हे झालं शेअर फोर्स ऍट पॉझिटिव्ह 5.6 किलोमीटर. त्याच्यानंतर बघा, आता सेकंड वर आलो. आता आपण कुठं आलो? शेअर फोर्स ऍट सी वर. सी पासून लाईन अशी एक मारून टाका, अशी सी वर अशी. आता याच्या लेफ्ट हँड साईडला किती फोर्स सांगा बरं? किती फोर्स आहेत? इथून जर समजा याच्या लेफ्ट हँड साईडला, या आता हे तुम्हाला डायग्राम, एक आर ए वर चालला आणि एक 5 काय, ह्या काय चालला? खाली चालला की नाही चालला?
चालला. मग आरे वर चालला तर काय लिहू? पॉझिटिव्ह 5.6. ध्यानशी लिहितो. आणि निगेटिव्ह आता हा 5 कुठे चालला? खाली चालला की वर चालला? -5. -5 याचं कॅल्क्युलेशन करा. किती येते सांगा? 5.6 - 5 किती आलं? 0.6. किती आलं? 0.6. 0.6. त्याच्यानंतर लक्षात ठेवता की आता हा कुठे चालला? आता इथून घ्या. आता हा तिसरा फोर्स घेतला आपण सी पॉईंट पासून. याच्यात किती फोर्स राहिले? 1 2 3. पहिले काय चालला? पहिले 5 प्लस 5.6 डी मध्ये -5. आता हा कुठे जाईल सांगा बरं? हा -7 आला वरती खाली? खाली. खाली खाली. -7. -7 किती येते सांगा आन्सर? किती येते? 0.1 -0.1. नाही ना, काही नाही ना. -6.4. -6.4. कॅल्क्युलेशन करा. आणि आखरीचा 0 बनते. आखरीचा काय म्हणते? 0. कधी लक्षात ठेवा, शेवटचा फोर्स 0 बनतो. शेवटचा फोर्स काय आहे? 0. तुम्ही म्हणता सर ये तो इससे डायरेक्टली 0. अरे रुको जरा, सबर करो. करा कॅल्क्युलेशन. जाऊ द्या, करा कॅल्क्युलेशन. सबुरी नाही ना तुम्हाला, करा कॅल्क्युलेशन. इथून सांगा पहिला. आता इथून आता आरबी साठी पहिला आर चालला वर चालला म्हणजे +5.6 -5 -7 आणि +6.4. करा कॅल्क्युलेशन. किती येते? करा कॅल्क्युलेशन. 0. 0. म्हणजे शेवटचा फोर्स तरी लक्षात ठेवा 0. 0. शेवटचा फोर्स काय येतो? 0 येतो. काय प्रॉब्लेम? सर प्रत्येक एक्झाम्पल हो, मध्ये सर. मग 0 येतो का शेवटचा? प्रत्येक ह्याच्यात 0 येणार आहे का समोरच्या? प्रत्येकाच्या 0 येते शेवट. प्रत्येकाच्या 0. सांगा तुम्हाला एसएफडी समजलं काय? येस सर. एसएफडी कसा करतात? पहिले आर घेतला, मग नंतर हे 2 फोर्स घेतले, नंतर हे 3 घेतले, नंतर हे 4 घेतले. पहिले 1 2 3 1 2 3 और 4. लेफ्ट हँड साइडची घ्यायचे. समजलं का एसएफडी? येस सर. आता याची डायग्राम पहा कशी आहे. याची डायग्राम पहा कशी आहे एसएफडी. या डायग्रामला मार्क करतो एवढं लक्षात ठेवा. लसुपे नाही लसुपे, बहुत ही इजी है, बहुत इजी. येतं का लक्षात? हे असं बोलू नका. त्याच्यानंतर आता आपण काढून आलो डायग्राम एसएफटीची. तर सर्वात पहिले की कुठे एक लाईन ओढून टाकायची, अंडरलाईन मारून टाकायची, एक अंडरलाईन. हे पाय वर असलं तर काय लिहितो आपण? पॉझिटिव्ह. आणि खाली असलं तर निगेटिव्ह. याची नाव लिहून घेऊ. हा आहे ए, हा आहे सी, हा बी, हा बी नाही आहे, हा डी आहे, हा डी आणि हा आहे बी. येतं का लक्षात? आता सांगा, पहिला जो ए होता, ए वरचा फोर्स हा 5.6 किलो न्यूटन आहे. किती आहे? 5.6. एक मिनिट, हा नाही, 5.6 किलो न्यूटन आहे का नाही? 5.6 किलो न्यूटन आहे का ना? आहे ना 5.6 किलो न्यूटन? हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? सांगा मला, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे तर 5.6 पॉझिटिव्ह वर. इथपर्यंत येतं. नाव लिहून देऊ. ए इज इक्वल टू किती आला? 5.6. 5.6 किलोमीटर. त्याच्यानंतर जो सी वाला पहा, सी वाला किती आहे? केवढा आहे सांगा बरं? सी वाला किती आहे?
0.6 0.6 पॉझिटिव्ह 0.6 पॉझिटिव्ह इथे येईन एवढ्यात है ना. सी इज इक्वल टू किती 0.6 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम. नो सर. मग त्यानंतर डी वाला सांगा. डी वाला कितना कितना है भाई डी. -6.4. -6.4 कहाँ पे आएगा. नीचे आएगा कि ऊपर आएगा. खाली खाली. नीचे आएगा नीचे आएगा. डी आला -6.4 6.4. किलो न्यूटन. येता का लक्षात. आणि बी Yes, किती आहे. sir. बी किती आहे. बी कितना आहे. 0. मग हे जोडून घ्यायचे. 0. हे असं हे असं हे असं हे असं हे असं हे असं आणि हे असं. वर आहे तर वर लिहायचा पॉझिटिव्ह आणि खाली आहे तर खाली लिहायचं निगेटिव्ह. झालं. या डायग्रामला म्हणतात एसएफटी. कोणती डायग्राम म्हणतात. शेअर फोर्स डायग्राम. समजली का सांगा. येस सर. समजली. सर मार्क्स मग या कॅल्क्युलेशन राहता की डायग्राम कॅल्क्युलेशन डायग्राम जास्त मार्क करायचा. डायग्रामला का सर डायग्राम मेजरमेंट घेऊन काढायची का नॉर्मल करायची का मग. नाही बाशी अंदाजी अंदाज आपला हे लक्षात. हॅलो सर, हा बोला. येस सर. फक्त रेकॉर्डिंग सेंड कर दे सर आठवून ना. सोपीच आहे नाही यायला सोपी. हा त्यानंतर हे समजलं का सांगा पहिले. हा सर. येस सर. हे एसएफटी समजलं कसं काढले. हे कॅल्क्युलेशन कसे काढले हे समजलं का. हे कॅल्क्युलेशन समजलं ना. हा सर. येस सर. काही प्रॉब्लेम. नो. प्रॉब्लेम नाही सर. नक्की. हा सर काही प्रॉब्लेम नाही. बर काहीच प्रॉब्लेम नहीं. कुछ भी प्रॉब्लम नहीं. अच्छी बात है. त्याच्यानंतर बीएमडी कॅल्क्युलेशन. एसएमडी बीएमडी काय लागते. दोन्ही काय लागतात ना. बीएमडी कॅल्क्युलेशन. आता बीएमडी कॅल्क्युलेशन काढताना बेंडिंग मुवमेंट काढताना पहिला आणि शेवटचं 0 राहणार. पहिला आणि शेवटचं काय राहणार. 0. कधी लक्षात ठेवायचं. म्हणजे की आता इथं की नाही. आता हे पहा पहिले एसएफ लिहिलं आता बीएम लिहू. बीएम ऍट ए. बीएम म्हणजे की बीएमडी आहे ऍट सी. त्यानंतर बीएम ऍट डी आणि त्याच्यानंतर बीएम ऍट बी. पहिला आणि शेवटचा काय ठेवायचा. 0. पहिला आणि शेवटचा 0. काही प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम. नो सर. नक्की. नक्की समजलं. समजलं का. आता डबल डायग्राम पाहता एक छोटीशी. हे होती डायग्राम. हा होता आर ए. हे होता आर बी. हे होतं 5 किलो न्यूटन. 7 किलो न्यूटन. हे डिस्टन्स किती आहे 1.5. हे डिस्टन्स किती आहे 3.5. मग हे किती झालं हे सांगा बरं. हे किती झालं. हे किती झालं 2 आणि हे किती आहे 5 आणि हे किती झालं मग 1.5 1.5. येतं का लक्षात. येतं का लक्षात. हा सर. आता लक्ष द्या. आता पहिला आणि शेवटचा कधी लक्ष ठेवायचं. बीएमडी डायग्राम मध्ये पहिली आणि शेवटची डायग्राम 0 नाही. पहिली आणि शेवटचा आपण याच्यात मुवमेंट आणि याच्यात मुवमेंट होत नाही म्हणून ही 0. आता सेकंड डायग्राम काढताना
सेकंड बेंडिंग मुवमेंट या दोन याच्यातला डायग्राम काढताना आता लक्ष द्या, हा आरे कुठ चालला, आरे कुठ चालला सांगा बरं, आरे कुठ चालला पण शेवटचं वर. वर. मग आरे किती आहे 5. 5.6 मल्टिप्लाय बाय आरे आणि या 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 दोन फोर्स मधला डिस्टन्स किती आहे सांगा. किती आहे 1.5. त्याच्यानंतर आता आता हा झाला पहिला. किती आहे आन्सर येतो सांगा. 0.6 8.4. 8.4 किलोमीटर. त्याच्यानंतर आता बघा काय केलं आपण, पहिला आणि शेवटचा झिरो घेतला, सी पॉईंट साठी घेतला आपण. सी पॉईंट साठी लेफ्ट हँड साईड पासूनच घेऊन आला ना, लेफ्ट हँड साईड पासून या सी पॉईंट पासून लेफ्ट हँड साईडला हा एक फोर्स आहे. तर आर ए हा वर चालला आणि डिस्टन्स होता 1.5. त्याच्यानंतर आता या डी पॉईंट साठी घेऊ. कोणत्या पॉईंट साठी घेऊ, कोणत्या पॉईंट साठी घेऊ, डी पॉईंट साठी. तर डी पॉईंट साठी दोन फोर्स येऊ राहिले. आर ए वर चालला म्हणजे 5.6 मल्टिप्लाय बाय, आता सांगा या आर ए पासून तर या डी पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, किती डिस्टन्स आहे सांगा बरं. 3.5. 3.5. त्याच्यानंतर हा सेकंड नंबरचा जो 5 हा कुठं चालला सांगा बरं, खाली की वर. खाली. खाली. म्हणजे की मग काय ना -5 इंटू हे डिस्टन्स किती आहे 2. किती आहे ते सांगा. 9.6. किलोमीटर. आता एक डबल सांगतो मी, ही मुवमेंट आहे वर खाली लक्षात न ठेवता, ही का नाही पाहिजे बेंडिंग मुवमेंट आहे ना, तर हे असं लक्षात ठेवा. आता जर समजा हा आर ए आहे, हा आर ए आहे, आपल्याला डी पासून मुवमेंट घ्यायचा प्रत्येक पासून. तर डी पासून तर इतकं डिस्टन्स किती आहे सांगा बरं, डी पासून डिस्टन्स. सर्वात पहिले एक आता लक्ष द्या एक मिनिट. पहिला आहे की ज्यावेळेस आपण मुवमेंट घेतो आर ची, तर आर ची मुवमेंट काय येणार, आर पहिले याच्यात आहे की पहिल्या पॉईंट मध्ये झिरो येते. पहिल्याच्यात मुवमेंट काय येते 0. मग दुसरा जो पॉईंट होता बी, दुसरा पॉईंट काय होता, नाही दुसरा पॉईंट काय होता सी होता. आता सी पॉईंट इथं आहे, समजा हा सी पॉईंट आहे. तर सी पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला किती फोर्स आहे, एकच फोर्स आहे, हा आहे आर ए. आर ए किती होता 5.6, हे डिस्टन्स होतं 1.5 मीटर. कसा फिरवला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणून प्लस 5.6 मल्टिप्लाय बाय 1.5. नंतर जो नेक्स्ट पॉईंट होता हा डी होता, हा डी पॉईंट होता. डी पॉईंट वर किती फोर्सेस आहेत, एक हा आर ए आला आणि नंतर किती आला, हा आला 5 किलोमीटरचा. हा कसा करू, हा क्लॉकवाईज करू आला. तर आर ए मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती होता 3.5. 5.6 मल्टिप्लाय बाय 3.5. मग हा कसा करू आला, अँटी क्लॉकवाईज करू आला. तर म्हणून 5 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती होता 2. 5 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, फक्त लेफ्ट हँड साईडचे फोर्स घेतले. समजून आलं काय. येस सर. हा मग याचं कॅल्क्युलेशन आलं. आणि हे समजली का सांगा तुम्हाला, बेंडिंग मुवमेंट समजला का सांगा. हॅलो सर. हा बोला. सर आपण राईट पासनं पण घेऊ शकतो का ते. नाही फक्त हे लेफ्ट पासूनच घ्यायचं. कुठून घ्यायचं, लेफ्ट साइड पासूनच घ्यायचं. येतं का लक्षात. लेफ्ट हँड साईडचे फक्त फोर्स आपल्याला एक एक कट करायला लागते. पहिल्याच्यात आपण एक सिंगल घेतला, हे पहा पहिल्याच्यात आपण काय घेतला, पहिल्याच्यात आपण सिंगल घेतला तर आर इंटू 0. मग सेकंड याच्यात आपण बी पासून पॉईंट घेतला, सी पासून पॉईंट घेतला, सी पासून पॉईंट घेतला तर हा 5 वाला 0 बनते. मग या सीच्या लेफ्ट साईडला एकच आहे आर ए. मग आर ए मग हा कसा फिरवला क्लॉकवाईज. तर आर ए म्हणजे 5.6 मल्टिप्लाय बाय 1.5. मग या डी पासून पॉईंट वर घेतले तर इथं दोन फोर्स निर्माण झाले. लेफ्ट हँड साईडला याचे दोन फोर्स आहेत, आर ए आणि हा 5. तर पहिले हा आर ए क्लॉकवाईज, 5 मल्टिप्लाय बाय 3.5 आणि हा अँटी क्लॉकवाईज, तर 5 मल्टिप्लाय बाय 2. मग इथं आरबी घेतला तर हे डायरेक्ट 0च बनते. तुम्ही घेऊन पाहू शकता. मग तुम्ही घेसाल आर ए मल्टिप्लाय बाय 5. मग त्यानंतर घेसाल तुम्ही 5 मल्टिप्लाय मायनस 5 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स एवढं डिस्टन्स 3.5 आणि नंतर मग 7 मल्टिप्लाय -7 मल्टिप्लाय बाय 1.5. ते आन्सर 0 येते. आन्सर काय येते 0 येते. येते का लक्षात. अरे बोला ना काही. येस सर समजलं. हा हे पहा एसएफडी आणि आता बीएमडी. आता बीएमडी आता बीएमडी ची डायग्राम कशी काढायची पहा. सोपीच आहे. तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे पाहून घ्या, हे पद्धतशीर तुम्हाला समजून जाईल. आणि अत्यंत सोपी आहे. 6 मार्कचा प्रॉब्लेम आहे, 6 मार्कचे आणि 28 मार्कचं या चॅप्टरचं वेटेज. किती मार्क्स या चॅप्टरचं वेटेज किती आहे
28 मार्क्स तुम्ही पासच होऊन नसाल डायरेक्टली, पासिंग आहे तुमची. आता त्याच्यानंतर लक्ष काय, फक्त प्रॉब्लेम मोठा आहे. आता काय करायचं, ए वाला काय आहे 0, ए वाला 0, इथे एक डबल एक अंडरलाईन ओढून टाकू, ए वाला आहे 0 आणि बी वाला 0, हे 0 राहिला. कधी लक्षात ठेवा ए आणि बी 0. त्याच्यानंतर पॉईंट सी वर किती आहे, पॉईंट सी किती आला, सी किती आहे 8.4 किलोमीटर, किती आलं 8.4 किलोमीटर. हे इथे 8.4 अप्रॉक्सिमेटली. सी पॉईंट हा ए, हा सी, हा डी आणि हा बी. आणि त्याच्यानंतर पॉईंट डी किती आहे 9.6. 9.6. हे पण याच्यावरच गेलं आहे का नाही, येता का लक्षात येत आहे का लक्षात. म्हणजे डायग्राम अशी झाली, हा हा होता 8.4 किलोमीटर, हे होतं 9.6 किलोमीटर आणि हे आहे 0. कोणती आहे पॉझिटिव्ह, याला म्हणतात बीएमडी डायग्राम. बीएमडी झालं, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. समजली का सांगा, आज समजलं का. उर्वरित टॉपिक आपण उद्या घेऊ, उर्वरित टॉपिक आपण उद्या घेऊ.